So, yesterday we discussed about S block elements. S block elements मधल्या पहिल्या एलिमेंट बद्दल. फर्स्ट एलिमेंट कोण होता? फर्स्ट एलिमेंट कोण आहे? येस. फर्स्ट एलिमेंट कोण आहे तर हायड्रोजन आहे. फर्स्ट एलिमेंट कोण आहे? हायड्रोजन. आता जे दोन सेकंड एलिमेंट्स आहेत, सेकंड आणि थर्ड किंवा दोन्ही ग्रुप, कोणते ग्रुप तर एस ब्लॉक. जर आपण काल डिस्कस केले ना एस ब्लॉक, त्या एस ब्लॉक मध्ये किती ग्रुप आहेत? दोन ग्रुप आहेत. ग्रुप 1 आणि कोण आहे तर ग्रुप 2. ग्रुप 1 ला आपण काय म्हणतो तर अल्कली मेटल्स अँड ग्रुप 2 ला आपण काय म्हणतो तर अल्कलाइन अर्थ मेटल्स. So yesterday we were discussing which part? Yesterday we were discussing hydrogenचा part. So we discussed about hydrogen, position of hydrogen, physical properties of hydrogen, chemical properties of hydrogen and uses of hydrogens. So now we are going to start with the main block. म्हणूया आपण. हा main block कोण आहे तर S block. हा मेन ब्लॉक कोण आहे तर एस ब्लॉक. ह्या एस ब्लॉक मध्ये किती ग्रुप असतात? दोन ग्रुप असतात. एक ग्रुप 1 असते आणि एक ग्रुप काय असते तर 2. ग्रुप 1 मध्ये कोण कोण आहे बघा. ग्रुप 1 मध्ये लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रँकियम. परत एकदा सांगा ग्रुप 1 मध्ये कोण कोण आहे? लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रँकियम. ग्रुप 2 मध्ये कोण आहे सांगा? बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम, रॅडियम. त्यांचे ॲटॉमिक नंबर पाठ करणं खूप गरजेचं आहे. ह्यांचे ॲटॉमिक नंबर पाठ करण्यासाठी मला सगळ्यात पहिला आपल्याला रेंज माहित असायला पाहिजे. रेंज म्हणजे लिथियमच्या खाली कोण आहे? सोडियम. सोडियमच्या खाली कोण आहे? पोटॅशियम. पोटॅशियमच्या खाली कोण आहे? रुबिडियम. आणि रुबिडियमच्या खाली कोण आहे तर सीझियम. एक ट्रिक आहे, इनर्ट गॅसेस. इनर्ट गॅसेस जे आहेत आपल्याकडे, कोण कोण आहे इनर्ट गॅसेस? हेलियम. हेलियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे तर 2. निऑनचा ॲटॉमिक नंबर काय आहे तर 10. आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर काय आहे तर 18. क्रिप्टॉनचा ॲटॉमिक नंबर काय आहे तर 36. झेनॉनचा ॲटॉमिक नंबर काय आहे तर 54. आणि रेडॉनचा ॲटॉमिक नंबर काय आहे तर 86. ह्याचे पुढचे एलिमेंट्स म्हणजे इनर्ट गॅसेस आहेत. +1 केलं, ह्या सगळ्यांच्या केसमध्ये +1 केलं तर काय फॉर्म होतात तर अल्कली मेटल्स फॉर्म होत असतात. म्हणजे हेलियम +1, 2 + 1, 2 + 1 3. म्हणजे लिथियमचा ॲटॉमिक नंबर काय असतो तर 3. नेक्स्ट कोण आहे? निऑन. निऑन +1 म्हणजे 10 + 1 11. म्हणजे सोडियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे तर 11. पण त्यासाठी हे ॲटॉमिक नंबर्स पाठ असायला पाहिजे. 2 10 इकडे बघा, 2 10 18 36 54 86. सांगा बघा अनेकदा. 2 10 18 36 54 86. यामध्ये +1 +1 +1 केला तर कोणाचे येणार आहेत तर ग्रुप 1 चे. ग्रुप 1 चे इनर्ट गॅस नाही, ग्रुप 1 चे इनर्ट गॅस मध्ये +1 करायचं. मग निऑन, निऑन +1 केलं तर सोडियम येत असते म्हणजे 10 + 1 11. मग नेक्स्ट आर्गॉन ॲटॉमिक नंबर 18 आहे, त्यामध्ये +1 केलं तर कोण येतं तर पोटॅशियम, ज्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे तर 19. ठीक आहे. क्रिप्टॉन ॲटॉमिक नंबर किती आहे तर 36. त्यामध्ये +1 केलं तर काय येतंय? रुबिडियम 37. हा. आणि सीझियम झेनॉन आहे, झेनॉन मध्ये +1 केलं तर काय येतं तर सीझियम, त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे तर 50 काय आहे तर 7. हा 55 सॉरी. काय आहे तर 55. आणि नेक्स्ट कोण आहे तर रेडॉन 86 आहे, त्यामध्ये एक ऍड केलं की काय येते तर 87. हे ॲटॉमिक नंबर्स लक्षात ठेवण्यासाठी इनर्ट गॅसेस लक्षात असेल पाहिजे. इनर्ट गॅसेस दोन्ही केस मध्ये लक्षात असेल पाहिजे. पी ब्लॉक एलिमेंट्स पण फाइंड करण्यासाठी इनर्ट गॅसेस माहित असायला पाहिजे. आणि एस ब्लॉक पण माहित करण्यासाठी इनर्ट गॅसेस काय असायला पाहिजे तर माहित असायला पाहिजे. इनर्ट गॅस मध्ये +1 म्हणजे अल्कली मेटल्स असतात आणि +2 म्हणजे अल्कलाइन अर्थ मेटल्स असतात. +1 म्हणजे अल्कलाइन अर्थ म्हणजे तुमचे जे काही इनर्ट गॅसेस आहेत त्याचे ॲटॉमिक नंबर मध्ये +1 केलं तर तुम्हाला अल्कली मेटल्स मिळतात आणि +2 केलं तर काय मिळत असतात तर अल्कलाइन अर्थ मेटल्स मिळत असतात. समझ में आ रहा है मैं जो बोल रही हूँ? यस और नो? यस और नो? ठीक.
आता ह्याचं कॉन्फिगरेशन काय असणार आहे? आता सगळ्यात पहिला आपण काय घेतो? लिथियम ग्रुप 1. ग्रुप 1 मध्ये सगळ्यात पहिला हायड्रोजन असतो. त्यानंतर नेक्स्ट कोण असतं तर सेकंड पिरियडला लिथियम. मग कोण असतो? सोडियम. मग कोण असतो? पोटॅशियम. मग कोण असतो? रुबिडियम. रुबिडियम नंतर सीझियम. सीझियम नंतर कोण असतं तर फ्रँकियम. हे ग्रुप 1चं झालं. कोणाचं झालं? ग्रुप 1. तसंच ग्रुप 2 पण असतं. ग्रुप 2 मध्ये कोण कोण असतं रे बाळांनो? ग्रुप 2 मध्ये बेरिलियम. मग कोण असतं? मॅग्नेशियम. मग कोण असतं? कॅल्शियम. मग कोण असतं? स्ट्रॉन्टियम. मग कोण असतं? बॅरियम. आणि मग कोण असतं तर रॅडियम. परत एकदा सांगा, सेकंड पिरियडचे एलिमेंट्स, सेकंड ग्रुपचे एलिमेंट सांगा. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम, रॅडियम. ॲटॉमिक नंबर मी काय म्हटलेलं? इनर्ट गॅसेसचं +1 करायचं. इनर्ट गॅसचं हेलियम 2 आहे ना, 2 + 1 काय येणार आहे? 3. सोडियमचं काय होणार आहे? 11. कारण का 10 + 1 11. मग काय येणार आहे? 19. पोटॅशियम 19. येस, हा कोण येणार आहे? 37. 54 + 1 55 आणि 86 + 1 87. आता हे त्याचे पुढचे आहेत ना, म्हणजे अल्कली मेटल्स मध्ये +1 करा किंवा इनर्ट गॅसेस मध्ये काय करायचं तर +2 करायचं. मग त्याप्रमाणे काय येणार आहे? बेरिलियम काय येणार आहे? 4. मॅग्नेशियम काय येणार आहे? 12. कॅल्शियम काय येणार आहे? 20. स्ट्रॉन्टियम काय येणार आहे? 38. कॅल्शियम काय येणार आहे? स्ट्रॉन्टियम काय येणार आहे? 38. हा 56 आणि हा 88. बाळांनो, फ्रँकियम आणि रॅडियम रेडिओ ऍक्टिव्ह असतात. फ्रँकियम आणि रॅडियम काय असतात? रेडिओ ऍक्टिव्ह. त्यांचा हाफ लाईफ पिरियड कमी असतो, त्यामुळे आपण त्याच्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन डिस्कस करत नाही. बाकीच्यांच्या आपण कोण आहेत, काय आहेत, त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, त्याचे युजेस काय आहेत, त्याचे केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत, हे डिटेलमध्ये काय करत असतो तर डिस्कस करत असतो. पिरियॉडिक ट्रेंड्स लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज वाढते, टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज कमी होते. उलट सांगितलं मी तुम्हाला. लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज कमी होते, टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज वाढते. आयोनायझेशन एन्थॅल्पीचं काय होतंय? लेफ्ट टू राईट, टॉप टू बॉटम. पिरियॉडिक ट्रेंड्स मध्ये बघितलं ना आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीचं काय होतंय? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचं काय होतंय? हे सगळं आपण इथं काय करणार आहे तर डिस्कस करणार आहे. त्याआधी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये हा काय येणार आहे? हा 1s2 आणि काय येणार आहे तर 2s1. सोडियम येणार आहे 1s2, 2s2, 2p6. 2p6 काय असणार आहे तर 3s काय येणार आहे तर 1 येणार आहे. पोटॅशियम काय येणार आहे? 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s1. रुबिडियम काय येणार आहे? 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d10, 4p6, 5s1. मग सीझियमला 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d10, 4p6, 5s2, 4d10, 5p6, 6s काय असते तर 1. मग नेक्स्ट फ्रँकियम 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d10, 4p6, 5s2, 4d10, 5p6, 6s2, 4f14, 5d10, 6p6, 7s1. हे ऑफ-बॉस प्रिन्सिपल आपण लावतो इथं. कोणता प्रिन्सिपल लावतो? ऑफ-बॉस प्रिन्सिपल. बरं, दरवेळी एवढं मोठं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याऐवजी आपण कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो. कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय असतंय की ते जे काही कॉन्सिक्युटिव्ह एलिमेंट्स आहेत त्यांचे आधीचा जो काही इनर्ट गॅसचा कॉन्फिगरेशन आहे त्या इनर्ट गॅसच्या कॉन्फिगरेशन ऐवजी इनर्ट गॅसचं नाव लिहायचं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. फॉर एक्झाम्पल इथं
1s2 कोणाचं कॉन्फिगरेशन असतंय? हेलियमचं. कोणाचं कॉन्फिगरेशन असतंय? हेलियमचं. 1s2 2s2 2p6 कोणाचं कॉन्फिगरेशन असतंय? निऑनचं. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 आर्गॉनचं. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 4p6 क्रिप्टॉनचं. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 4p6 5s2 4d10 5p6 क्रिप्टॉन नंतर कोणाचं असणार आहे? कोण असतंय क्रिप्टॉन नंतर? हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉनचं कॉन्फिगरेशन असतं. नेक्स्ट 1s2 2s2 2p6 3s2 2p6 4s2 3d10 4p6 5s2 4d10 5p6 6s2 4f14 6d10 6p6 हे कोणाचं कॉन्फिगरेशन असणार आहे? तर रेडॉन. कोणाचं असणार आहे? रेडॉन. मग तुम्हाला काय म्हटलं मी? तेवढं मोठं कॉन्फिगरेशन लिहिण्याऐवजी त्याच्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये फक्त काय लिहायचं? इनर्ट गॅसचं नाव लिहायचं. म्हणजे इथं कॉन्फिगरेशन काय असणार आहे? इथं कॉन्फिगरेशन असणार आहे हेलियम 2s काय येणार आहे? तर 1. इथं निऑन 3s1. इथं आर्गॉन 4s1. इथं क्रिप्टॉन 5s1. इथं झेनॉन 6s1. इथं रेडॉन 7s1. पण त्यासाठी मला ह्या सगळ्या गोष्टी माहित झाल्या पाहिजे. लिथियमचा ॲटॉमिक नंबर, पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम, फ्रँकियमचा ॲटॉमिक नंबर. दुसरी गोष्ट, त्याच्या आधीचा इनर्ट गॅस कोण आहे? त्याच्या आधीचा इनर्ट गॅस कोण आहे? फॉर एक्झाम्पल, लिथियमच्या आधीचा इनर्ट गॅस कोण आहे? लिथियमच्या आधीचा इनर्ट गॅस आहे हेलियम. सोडियमच्या आधीचा इनर्ट गॅस कोण आहे? सोडियमच्या आधीचा इनर्ट गॅस निऑन. पोटॅशियमचा आधीचा इनर्ट गॅस कोण आहे? आर्गॉन. समजतंय का? येस ऑर नो? रुबिडियमच्या आधीचा इनर्ट गॅस कोण आहे? क्रिप्टॉन. सिझियमच्या आधीचा इनर्ट गॅस कोण आहे? झेनॉन. फ्रँकियमचा आधीचा इनर्ट गॅस कोण आहे? येस. म्हणून जे काय एलिमेंट आहे त्याच्या आधीचा इनर्ट गॅस लिहायचं आणि बाहेरचं कॉन्फिगरेशन लिहायचं. काय लिहायचं? आणि बाहेरचं आउटर मोस्ट शेलचं कॉन्फिगरेशन लिहायचं. मग सिमिलरली बेरिलियम आहे. लिथियमच्या नंतर बेरिलियम आहे. काय फरक पडणार आहे का? नाही. इथं फक्त हेलियम येणार. 2s1 ऐवजी काय येणार आहे? तर 2s2. नेक्स्ट निऑन काय असणार आहे? तर 3s2. इथं कॅल्शियमसाठी ऑर्गॉन काय असणार आहे? तर 4s2. इथे स्ट्रॉन्टियमसाठी क्रिप्टॉन इथं काय असणार आहे? तर 5s2. इथं झेनॉन काय असणार आहे? तर 6s2. इथं रेडॉन काय असणार आहे? तर 7s2. समझ में आ रहा है? Yes or no? This is all about the inert gas this is about the electronic configuration related to inert gases. Condensed electronic configuration. आता हे बघा. Down the group, every new shell is added. So every time new shell is added, every time shell number increases, inner shell increases. Shielding effect काय होणार आहे? कमी आणि न्यूक्लियर चार्ज काय होणार आहे? वाढणार आहे. So down the group. So down the group काय होणार आहे? ॲटॉमिक साईज वाढणार. शेल वाढणार म्हणजे ॲटॉमिक साईज वाढणार. लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज कमी होते. लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज, कारण लेफ्ट टू राईट न्यूक्लियर चार्ज वाढतं आणि शिल्डिंग इफेक्ट काय होत असतं? तर कमी होत असतं. समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ? येस और नो? येस और नो? ठीक आहे. आयोनायझेशन एन्थॅल्पी. हे बघा, मी तुम्हाला थोडे पॉईंट सांगतो.
न्यूक्लियर चार्ज हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू आयोनायझेशन एन्थाल्पी आहे. न्यूक्लियर चार्ज हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे. न्यूक्लियर चार्ज हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू इलेक्ट्रोनेगेटिविटी आहे. समझ में आ रहा है? एंड न्यूक्लियर चार्ज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तुम्ही म्हणणार कसं हे बघा, न्यूक्लियर चार्ज जास्त असेल तर बाहेरच्या शेल मधला इलेक्ट्रॉन लॉस होणार नाही, त्याऐवजी काय होणार आहे, गेन करायचं बघणार आहे. मग इलेक्ट्रॉन्स गेन कोण करतात, नॉन मेटल्स. इलेक्ट्रॉन्स गेन कोण करतात, मग इलेक्ट्रॉन्स नॉन मेटल गेन करतात, तर न्यूक्लियर चार्ज वाढलं तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार आहे, वाढणार आहे. काय होणार आहे, वाढणार आहे. आता इथं बघा, डाऊन द ग्रुप 1 असू दे किंवा ग्रुप 2 असू दे, डाऊन द ग्रुप न्यूक्लियर चार्ज हा काय होत असतो, तर डिक्रीज होत असतो. डाऊन द ग्रुप न्यूक्लियर चार्ज काय होत असतं, डाऊन द ग्रुप न्यूक्लियर चार्ज काय होत असतं, डिक्रीज. न्यूक्लियर चार्ज जर डिक्रीज होत आहे तर काय होणार आहे, आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज. फटके दिन. Ionization enthalpy decrease. What is ionization enthalpy? The amount of energy required to remove an electron from its outermost shell. आता बघा, पूर्ण पिरियोडिक टेबल मध्ये दर पिरियड मध्ये सगळ्यात कमी आयोनायझेशन एन्थाल्पी कोणाची असेल, तर ग्रुप 1 ची असते. कारण त्याच्या बाहेरच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतंय, एक, जो की इझिली लूज होऊ शकतो. आणि त्यात आणि डाऊन द ग्रुप आयोनायझेशन एन्थाल्पी काय होणार आहे, कमी होत जाणार आहे. कारण आतले शेल वाढले, शिल्डिंग इफेक्ट वाढला, म्हणजे जो ऑब्स्ट्रक्शन आतले शेल क्रिएट करणार आहेत, फोर्स ऑफ ऑब्स्ट्रक्शन जे इलेक्ट्रॉन्स डेव्हलप करणार आहेत, आतले इलेक्ट्रॉन्स अडथळा निर्माण करतात फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होण्यासाठी न्यूक्लियस मध्ये आणि आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन मध्ये. कशामध्ये, न्यूक्लियस मध्ये आणि मैत्रीय न्यूक्लियस मध्ये आणि आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप व्हायला देणार नाही इझिली. समजतंय का? मग शिल्डिंग इफेक्ट वाढलाय म्हणजे बाहेरचा इलेक्ट्रॉन तेवढा टाइटली बाउंडेड, त्यामुळे तो इझिली काय करू शकतो, लूज. सो नो डाऊट एकतर ग्रुप 1 ची आयोनायझेशन एन्थाल्पी कमीच असते आणि त्यातल्या त्यात डाऊन द ग्रुप आयोनायझेशन एन्थाल्पी काय होत जाणार आहे, तर अजून कमी होत जाणार आहे. ग्रुप 1 पेक्षा ग्रुप 2 ची आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त असते. रिझन, त्यामध्ये एक इलेक्ट्रॉन ऍड झाला आणि मग एक इलेक्ट्रॉन जरी ऍड झाला तर इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज स्लाइटली वाढणार आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला एनर्जी काय लागणार आहे, जास्त लागणार आहे. नो डाऊट डाऊन द ग्रुप आयोनायझेशन एन्थाल्पी काय होणार आहे, तर कमीच होत जाणार आहे. ठीक आहे, फाईन. नेक्स्ट, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. The amount of energy required released. Electron gain enthalpy म्हणजे the amount of energy released when an electron is added to the outermost shell. आयोनायझेशन एन्थाल्पी मध्ये तुम्ही इलेक्ट्रॉन काढताय, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मध्ये तुम्ही इलेक्ट्रॉन काय करताय, ऍड करताय. नॉर्मली हे तर अल्कली मेटल्स, अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत, ह्यांचं ऑक्टेट असंही कम्प्लीट नाहीये, त्यामुळे जरा जरी तुम्ही इलेक्ट्रॉन ऍड केलं तर ह्यांना काही फरक पडत नाही, त्यामुळे हे जास्त काही एनर्जी रिलीज करत नाही. सो ह्यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी लेस नेगेटिव्ह असते. काय असते, नेगेटिव्ह असते, खरं लेस नेगेटिव्ह असते. आणि आपण काय म्हटलं, न्यूक्लियर चार्ज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. सो डाऊन द ग्रुप त्यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय होणार आहे, लेस नेगेटिव्ह. काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार, म्हणजे लेस नेगेटिव्ह होत जाणार. मग ते ग्रुप 1 असू दे किंवा ग्रुप 2 असू दे. नाउ व्हॉट इज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी? Electronegativity is the ability of an atom in a molecule to attract shared pair of electron towards itself. एखाद्या मॉलिक्यूल मध्ये एखाद्या ऍटमची ॲबिलिटी अट्रॅक्ट करण्याची एखादा समोर शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉनला, त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. त्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये एक किंवा दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यामुळे यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असणार आहे का, नाही, एक्स्ट्रीम लेफ्टला आहे. मग ते स्वतःचे इलेक्ट्रॉन द्यायला बघतात, घ्यायचा विषय नसतो. म्हणून हे व्हेरी लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स असतात. आणि व्हेरी लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. व्हेरी लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह म्हणजे
व्हेरी लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, म्हणजे दे विल ट्राय टू गिव्ह द इलेक्ट्रॉन्स. सो ग्रुप 1 and group 2 are not electronegative but they are electropositive. तसं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मेजर केली तर खूपच कमी आहे. दर पिरियड मध्ये जर सगळ्यात कमी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कोणाची असेल तर अल्कली मेटल्सची असते. त्यापेक्षा स्लाइटली जास्त कोणाची असते, अल्कलाइन अर्थ मेटल्सची. आणि डाऊन द ग्रुप जर न्यूक्लिअर चार्ज कमी होते तर डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पण काय होत जाणार आहे, कमी. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होते म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढते. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढते म्हणजे ॲबिलिटी टू लूज इलेक्ट्रॉन वाढते. आणि ॲबिलिटी टू लूज इलेक्ट्रॉन वाढते तर मेटॅलिक कॅरेक्टर वाढतो. ॲबिलिटी टू लूज इलेक्ट्रॉन वाढतंय तर येस, ॲबिलिटी टू लूज इलेक्ट्रॉन वाढतंय तर मेटॅलिक कॅरेक्टर वाढते. समझ में आ रहा है यहाँ तक, yes or no? ठीक आहे. म्हणजे हे नॉन मेटॅलिक नाही आहेत, हे सगळे मेटॅलिक आहेत. काय आहेत हे सगळे? मेटॅलिक आहेत. इथं बघा, what is the name of the family of a reactive metals having valency 1? मग जो ग्रुप 1 आहे त्या फॅमिलीचं नाव काय आहे तर अल्कली मेटल्स, आणि ते हायली रिॲक्टिव्ह म्हटले जातात आणि त्यांची रिॲक्टिव्हिटी डाऊन द ग्रुप काय होत जाते, वाढत जाते. कारण ॲबिलिटी टू लूज इलेक्ट्रॉन काय होत जाते, वाढत जाते डाऊन द ग्रुप, कारण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढते. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढते म्हणजे लूज करण्याची ॲबिलिटी काय होते, वाढते. लूज करण्याची ॲबिलिटी वाढते म्हणजे रिॲक्टिव्हिटी वाढते. What is the name of the family of reactive metals having valency 2? That is alkaline earth metals. कोणते metals आहे? Yes. So group 1 is called as alkali metals and group 2 is called as what? Alkaline earth metals. ठीक आहे. आता इथे बघा, the elements of group 1 and 2 are placed on the left in the periodic table. Here the last electron enters the ns subshell. कोणती subshell ला एंटर करतो, ns. एक तर ns1 alkali metals, ns2 alkaline earth metals. So thus they belong to this s block of the periodic table. ते कोणाला बिलॉंग करतात, s block periodic table. Group 1 of the periodic table consists of element hydrogen, lithium, sodium, potassium, rubidium, cesium, francium. These elements except hydrogen, हायड्रोजन सोडून बाकी सगळ्या एलिमेंट्सला आपण काय म्हणतो तर अल्कली मेटल्स. We have already looked at hydrogen in the section 8.1. So two elements of group 1 कोण आहेत, नेमली सोडियम, हे लक्षात घ्यायचं, सोडियम आणि पोटॅशियम. सोडियम इज द 6th most abundant element on the earth crust and potassium is the 7th most abundant element in the earth crust. लक्षात ठेवायचं. What is sodium? Sodium is the 6th most abundant element in the earth crust and potassium is the 7th most abundant element in the earth crust. Next most abundant element in the earth crust, but francium does not occur appreciably in nature because तो radioactive आहे आणि त्याचा हाफ लाईफ पिरियड खूप कमी आहे, शॉर्ट हाफ लाईफ पिरियड, खूप कमी हाफ लाईफ पिरियड आहे. हे ऑकरन्स बद्दल झालं त्या एलिमेंट्सच्या. ठीक आहे. नेक्स्ट अल्कली मेटल्स नंतर नेक्स्ट कोण आहे तर अल्कलाइन अर्थ मेटल्स. अल्कलाइन अर्थ मेटल्स मध्ये कोण आहे, ग्रुप 2. ग्रुप 2 ऑफ द पिरियडिक टेबल कन्सिस्ट, ग्रुप 1 स्टार्ट्स फ्रॉम फर्स्ट पिरियड पण ग्रुप 2 स्टार्ट्स फ्रॉम सेकंड पिरियड. Group 2 starts from second period and the first element is beryllium, then magnesium, then calcium, strontium, barium and काय तर radium. These elements are collectively called as alkaline earth metal because they occur as a minerals in the rock. The element magnesium and calcium are found abundantly in the earth crust. Radium is not easy to find. Radium is one of the first two radioactive elements discovered by Madame Curie.
मारी क्युरी म्हणून एक सायंटिस्ट होत्या ज्यांचं काम खूप आहे केमिस्ट्रीमध्ये आणि त्यांच्यावरनं एक एलिमेंट आपण नाव दिलेलं आहे ॲटॉमिक नंबर 100 पेक्षा जास्त असलेला क्युरियम म्हणून. काय नाव दिलंय? हा पुढं पण बघायचंय. क्युरियम ह्याच्यामध्ये एफ ब्लॉक एलिमेंट्स मध्ये आहे तो सेकंड सिरीजला. So radium is one of the first two radioactive element discovered by the Madam Curie. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण डिस्कस केले हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आठवतात का बघा. हे ॲटॉमिक नंबर आहे. ॲटॉमिक नंबर कसं लक्षात ठेवायचं सांगितलंय. हा कसं इनर्ट गॅसेसचं पार्ट असायला पाहिजे. इनर्ट गॅसेस 2, 10, 18, 36, 54, 86. +1 केले की +1 केले की +1 केले की अल्कली मेटल्स आणि +2 केलं की ठीक. सो हा 1, 3, 11, 19, 37, 55, 87 +1 करून आलेला आहे. ह्यांचं 1s1, 2s1, 3s1, 4s1, 5s1, 6s1, 7s1 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ग्रुप 1. सिमिलरली ग्रुप 2चं म्हणून जरी तुम्हाला कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला येते, तुम्हाला हे ऑफबॉस प्रिन्सिपलनं कॉन्फिगरेशन लिहायलाच यायला पाहिजे. ऑफबॉस प्रिन्सिपल स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये झालेला आहे. त्याचे नोट्सही आहेत, त्याचे व्हिडिओजही आहेत बघा. ऑफबॉस प्रिन्सिपल त्याच्याकडे असेल बघ लिहिलेलं. इथं बघा ट्रेंड्स इन ॲटॉमिक अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 1 एलिमेंट. जरा इथं बघा. पहिला हे डिस्कस करूया. काय आहे इथं बघा. डाऊन द ग्रुप ॲटॉमिक रेडियस काय होत चाललाय? वाढत. मी तुम्हाला पहिलाच सांगितलं शेल वाढते ॲटॉमिक रेडियस वाढणार आहे. आयोनिक रेडियस म्हणजे इलेक्ट्रॉन लॉस जरी केलं तर वाढणारच आहे. शेल वाढणार. पण ॲटॉमिक रेडियस पेक्षा आयोनिक रेडियस कमी असतो कारण इथं इलेक्ट्रॉन लॉस होतोय. त्यामुळे न्यूक्लिअर चार्ज वाढतं इलेक्ट्रॉन लॉस झालं. कॅटायनची साईज छोटी असते. नॉर्मल ॲटम पेक्षा केटायनची साईज काय असते तर छोटी. म्हणजे जर Li आहे आणि काय आहे तर Li प्लस तर Li प्लस ची साईज काय असणार आहे तर छोटी असणार. डेन्सिटी डाऊन द ग्रुप शेल्स वाढतायत म्हणजे डेन्सिटी काय होत जाणार आहे तर वाढत जाणार. पण आयोनायझेशन एन्थाल्पी डाऊन द ग्रुप काय होत आहे कमी बिकॉज न्यूक्लिअर चार्ज डिक्रीज होते. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पण कमी होणार आहे. द ॲबिलिटी टू अट्रॅक्ट शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्च्युली ते इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात. मग मी तुम्हाला काय म्हटलं जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होते डाऊन द ग्रुप म्हणजे इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी डाऊन द ग्रुप काय होत जाणार आहे तर वाढत जाणार आहे. ठीक आहे. मेल्टिंग पॉइंट इथं थोडंसं एक्सेप्शनल केस आहे की ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मध्ये डी भरत नाहीत. 4s1 4s2 भरते ना त्यामुळे आतलं तेवढं पॅकिंग नसतंय जेवढं पॅकिंग असायला पाहिजे. त्यामुळे त्यांचं मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट डाऊन द ग्रुप काय होत असतं तर कमी होत असतं. पण पी ब्लॉक मध्ये तुम्ही ट्रेंड वेगळा बघताय. पी ब्लॉक मध्ये तुम्ही बघताय की मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट डाऊन द ग्रुप काय होत आहे वाढतं. ग्रुप 1 आणि ग्रुप 2 ला वाढत नाही कारण 4s1 5s1 म्हणजे NS1 NS2 ND भरत नाही. N-1 D भरायचा संबंध आहे नाही. पण जेव्हा P भरते त्याच्या आधी ND भरलेला असतं N-1 D म्हणजे बघा 4s भरल्यानंतर ना 3D भरतंय आणि 3D भरल्यानंतर ना 4p भरत म्हणजे D पहिला भरायला पाहिजे होतं. मग D भरलं तर पॅकिंग वाढलं. पॅकिंग वाढल्यामुळे न्यूक्लिअर चार्ज कमी झाला. शिल्डिंग इफेक्ट कमी न्यूक्लिअर चार्ज वाढणार शिल्डिंग इफेक्ट कमी होणार. मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट वाढणार. अबेंडन्स अर्थवरती अबेंडन्स लिथियम किती आहे 18 pp ppm म्हणजे पार्ट्स पर मिलियन. हे बघा 6th का 6th मोस्ट अबेंडंट ऑन द अर्थ क्रस्ट कोण आहे सोडियम 2.27. पोटॅशियम किती आहे 1.84% 7th मोस्ट अबेंडंट एलिमेंट. मग नेक्स्ट पोटॅशियम रुबिडियम 17.12 पिकोमीटर 2.6 पिकोमीटर आणि हे खूपच कमी आहे फ्रँकियम. नाव इलेक्ट्रॉन पोटेन्शियल्स दिस आर रिडक्शन पोटेन्शियल. रिडक्शन पोटेन्शियल म्हणजे इलेक्ट्रॉन गेन. रेडॉक्स रिएक्शन आपण बघितलं ना हा तर रेडॉक्स रिएक्शन मध्ये एक असते लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन. सो इथं Na++ इलेक्ट्रॉन गिव्स Na इन द सॉलिड स्टेटचा हा रिडक्शन पोटेन्शियल दिलाय बाळांनो.
मग मला सांगा, हे जे आता हे निगेटिव्ह काय आहेत एवढे निगेटिव्ह. हे एवढे निगेटिव्ह असण्याचं रिझन आहे की ह्या डिरेक्शनला तर रिॲक्शन होणं पॉसिबलच नाहीये. कारण इलेक्ट्रॉन्स कधीही गेन होणार नाहीयेत मेटल्समध्ये. इलेक्ट्रॉन्स काय होणार आहे? लॉस. म्हणजे ऍक्च्युअल यांची डिरेक्शन काय आहे सगळ्यांची? सोडियम जर आहे तर तो इझिली इलेक्ट्रॉन काय करणार आहे तर लूज करणार आहे. मग लॉस ऑफ इलेक्ट्रॉनमुळे जो पोटेन्शियल येतो तो ऑक्सिडेशन पोटेन्शियल येतो. पण आयुपीएससी म्हणते की तुम्ही सगळ्यांचे कसले पोटेन्शियल लिहायचे? रिडक्शन पोटेन्शियल लिहायचे. म्हणजे जर ह्या सोडियमची व्हॅल्यू ई नॉट ऑक्सिडेशन ह्याचं पॉझिटिव्ह 2.714 आला असेल तर तो कसा लिहितो? मायनस ई नॉट रिडक्शन -2.714 उलट लिहिलं जातं फक्त. हायली निगेटिव्ह व्हॅल्यू सांगतात की ते रिॲक्शन त्या डिरेक्शनला होत नाहीत. आता डाऊन द ग्रुप ऍक्च्युली इलेक्ट्रॉन पोटेन्शियल वाढायला पाहिजे, मोर निगेटिव्ह व्हायला पाहिजे. का? कारण डाऊन द ग्रुप ॲबिलिटी टू लूज इलेक्ट्रॉन पण काय होत जाते? वाढत जाते. म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल पण काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. त्याचं उलट म्हणजे रिडक्शन पोटेन्शियल असायला पाहिजे. म्हणजे त्याची निगेटिव्ह पोटेन्शियल काय व्हायला पाहिजे? वाढत जायला पाहिजे. पण एक्सेप्शनली लिथियमची इलेक्ट्रोड पोटेन्शियल हायली निगेटिव्ह असते. इट इज अन एक्सेप्शनल केस की तुमची लिथियमची रिडक्शन पोटेन्शियल ही खूप हाय असते. ऍक्च्युली डाऊन द ग्रुप इलेक्ट्रॉन पोटेन्शियल वाढायला पाहिजे. म्हणजे डाऊन द ग्रुप ॲबिलिटी टू लूज इलेक्ट्रॉन वाढते. त्यांची म्हणजे ऑक्सिडेशन पोटेन्शियल डाऊन द ग्रुप काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. ऑक्सिडेशनचं उलटच रिडक्शन असतंय. फक्त साईन काय असते तर प्लस आपलं ऑक्सिडेशन असते ते आपण इथं काय लिहितोय? मायनस. सो डाऊन द ग्रुप रिडक्शन पोटेन्शियल वाढायला पाहिजे. पण लिथियम हा एक्सेप्शनली त्याची रिडक्शन पोटेन्शियल काय आहे तर हाय आहे. एक्सेप्शनल केस. नेक्स्ट कोण आहेत तर अल्कलाइन अर्थ मेटल्स. अल्कलाइन अर्थ मेटल्स मध्ये कोण आहे? बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम आणि काय तर रॅडियम. डाऊन द ग्रुप ऍटॉमिक रेडियस काय होतं? वाढतं. डाऊन द ग्रुप आयोनिक रेडियस पण काय होणार आहे? वाढणार आहे. ह्यानं 2 इलेक्ट्रॉन लूज केलेले असणार आहेत जेव्हा आपण आयोनिक रेडियसचा विचार केला तर. येस ऑर नो? जर मॅग्नेशियम घेतला तर मॅग्नेशियम देताना किती इलेक्ट्रॉन देतो? Mg2++2 इलेक्ट्रॉन. मग पहिल्या इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी लागणारी फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी, दुसऱ्या इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी लागणारी सेकंड आयनायझेशन एन्थॅल्पी. आणि आपल्याला माहित आहे की पहिल्या आयोनायझेशन एन्थॅल्पी पेक्षा दुसरी आयनायझेशन एन्थॅल्पी काय असते? जास्त. समज में आ रहा है? सो मला सांगा, हा ऍटम होता आणि हा आयन आहे. सो ऍटम पेक्षा कॅटायनची साईज कमी असते, त्यामुळे साईज खूपच कमी डिफरन्स दिसतो. आणि डाऊन द ग्रुप नो डाऊट शेल नंबर वाढते. काय वाढते? त्यामुळे ऍटॉमिक रेडियस पण काय होणार आहे? वाढणार आहे. आयोनिक रेडियस पण काय होणार आहे? वाढणार आहे. ऍटॉमिक रेडियस पण वाढणार आहे आणि आयोनिक रेडियस पण काय होणार आहे? वाढणार आहे. ठीक आहे. डेन्सिटी डाऊन द ग्रुप काय होणार आहे? वाढणार आहे. फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी पेक्षा नो डाऊट सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी काय असणार आहे? जास्त. कारण पहिला इलेक्ट्रॉन जेव्हा तुम्ही रिमूव्ह केला, मॅग्नेशियम जर घेतला तर 12 प्रोटॉन होते, 12 इलेक्ट्रॉन होते. तुम्ही पहिला इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला त्यामुळे प्रोटॉन 12च आहेत, पण इलेक्ट्रॉन किती आहेत? 11. म्हणजे पॉझिटिव्हिटी काय झाली? वाढली. त्यामुळे त्याला रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी काय लागणार आहे? जास्त. सो नो डाऊट पहिल्या आयनायझेशन एन्थॅल्पीपेक्षा दुसरी आयनायझेशन एन्थॅल्पी काय असणार आहे? जास्त. आणि डाऊन द ग्रुप ते दोन्हीही काय होत जाणार आहेत तर कमी होत जाणार. काय होत जाणार आहे? कमी. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डाऊन द ग्रुप काय होणार आहे? कमी होणार आहे. मेल्टिंग पॉइंट थोडस मिडल रो अनॉमली मध्ये सगळ्यात जास्त कोणाचं आहे? बेरिलियमचं. मग कोणाचं? मॅग्नेशियमचं कमी झालंय, मग कॅल्शियमचं वाढलंय. कॅल्शियम नंतर कोण आहे? स्ट्रॉन्टियमचं कमी झाले, बॅरियमचं कमी झाले, रॅडियमचं कमी झालं. एक्सेप्शनल केस आहे ही लिथियमचं बेरिलियमचं जास्त आहे, पण मॅग्नेशियमचं स्लाइटली काय झालंय? कमी. डाऊन द ग्रुप कमी व्हायला पाहिजे, पण कॅल्शियमचं वाढतं आणि परत मग कमी होत जातं. अबंडन्स बेरिलियम 2 ppm आहे. हे बघा 2.76% आहे. कोण आहे 2.76? सोडियम नाही आहे तो. येस, मॅग्नेशियम आहे तो. सेकंड पिरियड बघतोय आपण.
सॉरी सेकंड ग्रुप बघतोय आणि 4.6% कॅल्शियम. कॅल्शियम काय आहे 4.6%. नेक्स्ट स्ट्रॉन्टियम 384 पिकोमीटर. नंतर ना बॅरियम 390 पिकोमीटर. 10⁻⁻6 ppm. ऍक्च्युअली अर्थवर खूप कमी आहे. रॅडियम तर नाही एक्झिस्ट जास्त होऊ शकत. हाफ लाईफ पिरियड परत त्याचं कमी आहे. समज में आ रहा है. आता ई नॉट डाऊन द ग्रुप काय व्हायला पाहिजे वाढायला पाहिजे वाढतं. डाऊन द ग्रुप ई नॉट रिडक्शन पोटेन्शियल डाऊन द ग्रुप काय व्हायला पाहिजे वाढायला पाहिजे आणि ते वाढतं. समजते मी काय सांगते यस ऑर नो. हा चार्ट एकदा समजलं की बाकीच्या प्रॉपर्टी समजण्यात इझी होतं आपल्याला. इथं बघ. आता ह्याचं स्टेट कोणता आहे कलर कोणता आहे हे सगळं डिस्कस करणार. मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट. ऑल द अल्कली मेटल्स आर सिल्वरी व्हाईट अँड सॉफ्ट. सगळे अल्कली मेटल्स कसे असतात सिल्वरी व्हाईट आणि काय असतात सॉफ्ट. ड्यू टू देअर लार्ज atomic sizes these elements have low density. दुसऱ्या एलिमेंट्स पेक्षा दे आर द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट इन द पिरियडिक टेबल. मी काय म्हटलं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अल्कली मेटल्सची सगळ्यात कमी असते म्हणजे ते सगळ्यात जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. ओके फाईन. द अल्कलाइन अर्थ मेटल्स आर ऑल्सो इन जनरल सिल्वरी व्हाईट लस्टरस चमकणारे. अल्कलाइन अर्थ मेटल्स पण कसे असतात सिल्वरी व्हाईट असतात लस्टरस असतात. काय असतात म्हणजे चमकतात. अँड सॉफ्ट पण ते हार्डर असतात अल्कली मेटल्स पेक्षा. अल्कलाइन अर्थ मेटल्स अल्कली मेटल्स पेक्षा काय असतात हार्डर असतात. दे आर ऑल्सो स्ट्रॉंगली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इन नेचर. पण त्यांची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अल्कली मेटल्स पेक्षा कमी असते. कारण अल्कलाइन अर्थला किती इलेक्ट्रॉन्स लॉस करायला पाहिजे 2 आणि अल्कली मेटलला 1. सो 1 इलेक्ट्रॉन तो इझिली लॉस करू शकतो ऍज कम्पेअर्ड टू 2 इलेक्ट्रॉन. ऍज कम्पेअर्ड टू 2 इलेक्ट्रॉन. But comparatively less electropositive than the alkali metals. Some atomic and physical properties of alkali metals and alkaline earth metals are listed. हे आपण बघितलं. आता याचे आपण हे बघूया. Unipositive ions of all the elements of group 1 have inert gas configuration. कोणी पण लिथियम ने 1 इलेक्ट्रॉन लूज केला सोडियम न पोटॅशियम न तर ते इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. मग ते हायली स्टेबल असणार आहेत ना. इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन अचीव करतात म्हणजे काय हायली स्टेबल. सो दस they have no unpaired electrons and their compounds are what in nature diamagnetic. 1 इलेक्ट्रॉन लूज केला इनर्ट गॅसेस आहेत. इनर्ट गॅसेस मध्ये सगळे पेअर्ड असणार आहेत ऑर्बिटल त्यामुळे ते डायमॅग्नेटिक असणार आहेत आणि कलरलेस. आता तसंच ग्रुप 2 आहे त्यांनी जर 2 इलेक्ट्रॉन लूज केले 2च इलेक्ट्रॉन लूज करतात. किती इलेक्ट्रॉन लूज करतात 2. So the divalent ions of group 2 elements also have inert gas configuration with no unpaired electrons. Therefore, their compounds are also diamagnetic and what? Colorless. Lithium and beryllium. मी तुम्हाला आताच सांगते. दर ग्रुपचा पहिला एलिमेंट विचित्र वागत असतो. अनॉमलस बिहेवियर दाखवत असतो. काय दाखवत असतो अनॉमलस म्हणजे विचित्र वागणार. त्या ग्रुप सारखा वागत नाही. सो लिथियम अँड बेरिलियम differs from the rest of the elements of group 1 and 2. Reason respectively because of their extremely small size. पहिले आहेत ना दर पिरियडचे पहिले एलिमेंट्स सॉरी दर ग्रुपचा पहिला एलिमेंट आहे त्यामुळे त्याची ॲटॉमिक साईज खूपच काय तर कमी. त्यामध्ये तर फाजान्स रूल. आयोनिक बॉन्ड जरी असेल तर त्याला कसला कॅरेक्टर येणार आहे कोव्हॅलेंट कॅरेक्टर. समजतंय का कॅटायन्स आहेत ना खूप छोटे छोटे कॅटायन्स आहेत म्हणून. सो दे आर एक्स्ट्रीमली स्मॉल साईज अँड कंपॅरेटिव्हली हाय इलेक्ट्रो. तुम्ही म्हणाल कसं हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कारण डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होत जाते. डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होत जाते कमी होत जाते. सो द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 1 and 2 shows रिझनेबल रेग्युलॅरिटी इन पिरियडिक ट्रेन्स. म्हणजे एवढं काय त्याच्या पिरियडिक ट्रेन्स मध्ये फरक पडत नाही. पण आपण पी ब्लॉक मध्ये खूप चेंजेस बघतो. एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्वड प्रॉपर्टीज काय होत असतात 10 वेळा चेंज होत असतात. Thus atomic and ionic radii and density increases down the group
for both the groups. Ionization enthalpy, electronegativity decreases down the group. Elements of both of this group in general have high negative values of standard reduction potential. म्हणजे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल्स हायली काय असतात निगेटिव्ह आणि डाऊन द ग्रुप वाढत जाते. पण लिथियम इज अन एक्सेप्शन. कमी असायला पाहिजे पण त्याची इलेक्ट्रोड पोटेन्शियल काय असते जास्त. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये एक मी फंडा सांगते तुम्हाला. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे. हा मग ते ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होते, हायड्रोजन बरोबर रिॲक्ट होते, ऍसिड बरोबर रिॲक्ट होते, बेस बरोबर रिॲक्ट होते. ग्रुप 1 कायम एकच इलेक्ट्रॉन लूज करणार आहे आणि ग्रुप 2 कायम दोनच इलेक्ट्रॉन काय करणार आहे लॉस. मग त्याचा लॉस आणि गेन सेम असेल तर बॅलन्सिंग रेडॉक्स रिएक्शन. समझ में आ रहा है यस और नो. ठीक. सो इथं बघा अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स हे हायली रिॲक्टिव्ह असतात नेचरमध्ये. मग ते रिॲक्टिव्ह असतात नेचरमध्ये त्यावेळी जेव्हा अर्थ वरती एक्झिस्ट होतात त्यावेळी ते कायम कंबाईन स्टेट मध्येच एक्झिस्ट होतात इन द फॉर्म ऑफ क्लोराइड्स, ब्रोमाइड्स, आयोडाइड्स, ऑक्साइड्स, सल्फाइड्स असं. कधीही फ्री स्टेट मध्ये फक्त सोडियम फक्त पोटॅशियम असं एक्झिस्ट होत नाही. ओके. सो as a result of this they are always found in the combined state. Their reactivity is due to their low ionization enthalpy. त्यांची एवढी रिॲक्टिव्हिटी कशामुळे लो आयोनायझेशन enthalpy. का लो आयोनायझेशन enthalpy? कारण बाहेरच्या शेल मध्ये एक किंवा दोन इलेक्ट्रॉन आहेत जे की इझिली काय करू शकतात लूज करू शकतात. लो आयोनायझेशन enthalpy. इझिली लूज करू शकत नाही आयोनायझेशन enthalpy. ग्रुप 1 ची आयोनायझेशन एंथॅल्पी खूप खूप कमी असते आणि ग्रुप 2 ची पण कमी असते. स्लाइटली ग्रेटर दॅन ग्रुप 1 असणार आहे. सो द रिॲक्टिव्हिटी ऑफ दिस मेटल इन्क्रीजेस विथ द इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. का तर आयोनायझेशन एंथॅल्पी अजून कमी होत जाते. काय म्हटलंय बघा त्यांनी रिॲक्टिव्हिटी मेटलची इन्क्रीज होते विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस वाढतं म्हणजे शेल नंबर वाढलं, डिस्टन्स वाढलं, न्यूक्लिअर चार्ज कमी झालं, शिल्डिंग इफेक्ट वाढलं आणि आयोनायझेशन एंथॅल्पी कमी झाली. काय कमी झाली and corresponding lowering ionization enthalpy down the group 1 and 2 can be noticed. समझ में आ रहा है yes or no? Okay. Now next. आता बघा the elements of group 1 and 2 both being s block elements show similarity in their chemical property. The differences are due to variation in atomic radii, ionization enthalpy and valences. मी तुम्हाला म्हटलेलं loss of electron should be equal to. आता इथे बघा ग्रुप 1 एलिमेंट्स हायली रिॲक्टिव्ह असतात त्यामुळे ते फक्त ऑक्साइड्स फॉर्म करून थांबतात असं नाहीये. ते ऑक्साइड्स पण फॉर्म करतात, अजून ऑक्सिजन मिळालं की पर ऑक्साइड फॉर्म करतात, अजून ऑक्सिजन मिळालं की सुपर ऑक्साइड. फरक काय ह्यामध्ये फरक अल्कली मेटलचं ऑक्सिडेशन स्टेट +1च असणार आहे पण ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन स्टेट चेंज होणार. ऑक्साइड्स मध्ये -2 असते, पर ऑक्साइड्स मध्ये -1 असते आणि सुपर ऑक्साइड्स मध्ये -½ रूल्स फॉर रेडॉक्स रिॲक्शन ऑक्सिडेशन नंबर त्यावेळी सांगितलेलं होतं. ऑक्साइड साठी -2 असते, ऑक्साइड साठी -2 असते, पर ऑक्साइड साठी -1 असते आणि सुपर ऑक्साइड साठी काय असते तर -½ असते. स्टेटमेंट काय दिलंय बघा मग रिॲक्शन मी तुम्हाला सांगतो. इथं बघा all the elements of group 1 rapidly lose their luster. चमक लूज करतात easily in the air due to formation of layer of oxides on peroxides and in some case superoxides by reaction with oxygen. इथं दाखवलंय बघा लिथियम ऑक्साइड करतं आणि डाऊन द ग्रुप रिॲक्टिव्हिटी काय होते वाढते त्यामुळे सोडियम पर ऑक्साइड फॉर्म करतं. पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम काय करू शकतात तर सुपर ऑक्साइड्स. जरा इथं लक्ष द्या हा लिथियम आहे आणि हा ऑक्सिजन आहे. लिथियम ऑक्सिजन जर ऑक्साइड म्हणून बिहेव करणार आहे म्हणजे ऑक्सिजन जर ऑक्साइड फॉर्म करणार असेल तर -2
मग इथं -2 × 2 काय येणार आहे तर मायनस, आणि लिथियमची तर ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +1 असते. लॉस शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे गेन, म्हणून त्याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे 4. मग 4Li + O2 काय देणार आहे 2Li2 काय देणार आहे तर O, दॅट इज लिथियम ऑक्साइड. चुकलंय हा ते. हे समजतंय का मी काय सांगितलं? येस ऑर नो? ओके. नेक्स्ट, सोडियम आहे आणि ऑक्सिजन आहे, पण जर पर ऑक्साइड फॉर्म होत असणार आहे. काय फॉर्म होत असणार आहे? मग पर ऑक्साइड साठी ऑक्सिजन ऑक्सिडेशन स्टेट काय दाखवणार आहे -1. सो -1 × 2 काय येणार आहे तर -2, आणि सोडियम काय दाखवणार +1, म्हणून याला मल्टिप्लाय बाय काय करायला पाहिजे 2. सो 2Na + O2 काय देणार आहे तर Na2O2, म्हणजे सोडियम पर ऑक्साइड्स काय फॉर्म झाले सोडियम पर ऑक्साइड्स. नेक्स्ट, आता पोटॅशियम प्लस ऑक्सिजन. बरं, पोटॅशियम बरोबर ऑक्सिजन रिॲक्ट होऊन सुपर ऑक्साइड्स देतं. मग सुपर ऑक्साइड्स मध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय असते -1. एका ऑक्सिजनची आहेत किती ऑक्सिजन 2, इथं 2 -1, आणि अल्कली मेटल्सची ऑक्सिडेशन स्टेट आयुष्यात चेंज होत नाही, कायम +1च असते. मग हा +1 आणि हा काय झाला तर -1. +1 आणि -1 म्हणजे प्रोडक्ट काय होणार आहे तर KO2. सगळे पर ऑक्साइड्स ऑक्साइड्स पेक्षा अल्कली मेटल्स रिॲक्टिव्ह असतात, म्हणूनच ते काय करतात स्टार्टिंग डाऊन द ग्रुप रिॲक्टिव्हिटी वाढते. त्यामुळे लिथियम ऑक्साइड फॉर्म करतो, सोडियम पर ऑक्साइड फॉर्म करतो, पोटॅशियम ऑक्साइड फॉर्म करतं, पर ऑक्साइड फॉर्म करतं, आणि सुपर ऑक्साइड लगेच 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 रिएक्शन होते, डाऊन द ग्रुप वाढत जाते एबिलिटी टू रिएक्ट. समझ में आ रहा है? नोट डाउन करो जल्दी से ये वाला पार्ट. तुम कितना भी नखरा करो, कुछ फर्क नहीं पड़ता मेरे को. The reactions of sodium and potassium with oxygen is highly exothermic, and this metal catches fire when exposed to air. त्यामुळे सोडियम आणि पोटॅशियमला केरोसिन मध्ये स्टोअर केलं जातं. हे 9वी-10वीला आपण शिकलोय की सोडियम किंवा पोटॅशियमच्या एअर कॉन्टॅक्ट मध्ये आता हायली एक्सप्लोसिव्ह रिॲक्शन होते, त्यामुळे आपण त्याला कशामध्ये स्टोअर करतो केरोसिन. नेक्स्ट, इथं बघा, पोटॅशियम superoxide has the ability to absorb carbon dioxide and give out oxygen at the same time, आणि ही रिॲक्शन ऑक्सिजनच्या प्रोडक्शनला पण वापरली जाते. कोणाच्या प्रोडक्शनला वापरली जाते? ऑक्सिजनच्या. सो पोटॅशियम सुपरऑक्साइड प्लस कार्बन डायऑक्साइड, पोटॅशियम सुपरऑक्साइड प्लस कार्बन डायऑक्साइड गिव्स पोटॅशियम कार्बोनेट. काय देत आहे? पोटॅशियम कार्बोनेट अँड ऑक्सिजन. So this property of potassium oxide superoxide has been made used in breathing equipments used for mountaineers and in the submarines and in the space. पोटॅशियम सुपरऑक्साइड बनवतात, त्याला कार्बन डायऑक्साइड बरोबर रिॲक्ट करतात, तर पोटॅशियम कार्बोनेट आणि ऑक्सिजन मिळतं, आणि हा ऑक्सिजन माउंटेनियर्स वगैरे सबमराईन्स मध्ये पाण्याच्या आत आणि स्पेस मध्ये ऑक्सिजन प्रोड्यूस करण्यासाठी वापरलं जातं. Next, the oxides of group 1 metals are strongly basic in nature. का सांगतो? जर तुम्ही सोडियम ऑक्साइड घेतला, काय घेतला आणि त्याला वॉटर बरोबर ट्रीट केला, तर तो हायड्रोक्साइड बनवतो. काय बनवतो? अल्कलीज बनवतो. काय बनवतात? अल्कली. एक लक्षात घ्या, मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. Why? Because when they react with water, they give hydroxide, that is base. So the oxides of group 1 metals are strongly basic in nature. They dissolve in water, forming aqueous solution of strong alkali. Next, हे परत हे चुकलंय, Li2O करा तिथं. हा, Li2O करा. Li2O plus H2O काय येणार आहे तर 2LiOH. हा, Li2O.
इथं बघा. हा, एकच मिनिट. फटके दिन चला रे. एक कांबळे कारण मला नाही समजत.